आता भिवंडीतून एक महत्त्वाची बातमी आहे। भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी राडा घातला। कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार माजी महापौर प्रतिभा पाटलांच्या सभेत पोलिसांच्या उपस्थितीत राडा घालण्याची ही घटना घडली आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडी विरोधात भाजपचं पॅनल उभं केलंय। प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील आणि मुलगा मयुरेश पाटील निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात भाजप आमदार महेश चौगुले यांनी भाजपचं पॅनल उभं केलंय, ज्यामध्ये त्यांचा मुलगा अमित चौगुले निवडणुकीच्या रिंगणात आहे। माजी महापौर प्रतिभा पाटील यांनी महिलांसोबत कोंबडपाडा गणपती मंदिर इथे सभा सुरू असतानाच आमदार महेश चौगुले समर्थकांनी सभेत घुसले आणि महिलांना शिवीगाळ करत राडा घातला। यानंतर सभेतील महिलांनी विरोधकांना तुम्ही ते का आलायत याचा जाब विचारला। त्यानंतर प्रतिभा पाटील आणि महिला समर्थकांसह निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास विलंब करत असल्यानं सुद्धा नागरिकांचा गोंधळ सुरू झाला होता। इकडचे महेश चौगुले यांची जी गुंड आहे जी शिवाजी चौकात आपल्या उभे असतात, हे वॉर्ड नंबर 1 प्रमुखता गावदेवी मंदिर आणि गणपती मंदिर या परिसरात यांची गुंड फिरत असतात आणि महिलांना धमकवणं, आमच्या कार्यकर्त्यांना धमकवणं आणि शिवीगाळी करणं, बाहेर खरं सांगू तर बाहेर पडायचे वांदे झालेत महिलांचे। आणि आज प्रत्यक्ष तर जी आज महापौर मॅडमनी सांगितलं आपल्याला की प्रत्यक्ष सभेमध्ये यांनी गोंधळ घातला, आया बहिणींवर शिवी घातली, आमचे जे महिला कार्यकर्ते आहेत त्यांच्या अंगावर आले, त्याचे पुरावेही ते आपल्याकडे, आपण तेही देऊया। अशी प्रवृत्तीची माणसं जर आमदारांकडे असतील तर मग हे आमदार आहेत का हा प्रश्न पडतो। यांची मटका, गुंडागिरी, दादागिरी या सर्व गोष्टी ज्या आहेत या शहरात चाललेत। आजच देवेंद्र फडणवीस साहेब या शहरात येऊन गेले आणि मला खरं तर हे सांगणं गरजेचं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी भिवंडी शहरात आमदार महेश चौगुले काय करत आहे याच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे।